कोल्हापुरातील युवा पत्रकार संघाचा 14वा वर्धापन दिन आणि आजच्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून सायक्स एक्सटेन्शन परिसरातील महालक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी माजी परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते भारतभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर मुळे यांनी कोल्हापूर हे माझं हक्काचं गाव असल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी कोल्हापुरातील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला। समाज घडवण्याचं मोठं कार्य पत्रकार करत असतात। जीवनात मोहाचे अनेक प्रसंग येत असतात, त्याला बळी न पडता संघर्ष करून यशस्वी जीवन जगण्याचं कौशल्य हे केवळ कोल्हापुरातच मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनीही पत्रकारिता केली होती। त्यांचा आदर्श आजच्या पत्रकारांनी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। जिथं सरकार पोहोचत नाही तिथं आपली चांगुलपणाची चळवळ पोहोचते। या चांगुलपणाच्या चळवळीनं आता राष्ट्रीय स्वरूप घेतल्याचं डॉक्टर मुळे यांनी सांगितलं। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पत्रकारांचं समाजासाठी मोठं योगदान आहे। पत्रकारांमुळेच समाजाला दिशा मिळत असल्याचं सांगितलं। यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी उद्योजक पारस ओसवाल, ॲडव्होकेट धनंजय पठाडे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, अशोकराव भंडारे, अनिल भमाणे, युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, जावेद देवडी, अजय शिंगे यांच्यासह पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते।